आज इथं उपस्थित आमचे मित्र आणि सातारा जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष की ज्यांच्या आदेशानं मी इथं आलो म्हटलं तर काय वावगं होणार नाही आहे, आणि त्याचबरोबर बारच्या आपल्या सहसचिव मॅडम रुपनवर सर, सुरेश रुपनवर साहेब. खरं तर काय होतं की ही मंडळींचं एवढं प्रेम आहे आणि थोडंसं वक्ता पाहिजे म्हटलं की ऐन वेळेला पण ऑर्डर करणार, भोसले सर आता तुम्हाला बोलायचं आहे म्हणून. आणि खरं तर मी उपकृत आहे त्यांच्या ह्या आदेशांना पण. आणि थोडंसं माझ्यासारख्या एका पामर माणसाला ते काय वापर करून घेतात मला पण हे कळत नाही आहे खरं तर. आज खरं तर विषय खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या वकिलीशी पण खूप जवळचा संबंधित आहे असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही आहे. की अपघात झाला, एखाद्याचा मृत्यू झाला, एखाद्याला जर इंजुरी झाल्या तर त्यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीनं मिळवून द्यावी ह्याच्या संदर्भात हा आजचा आपला व्याख्यानाचा विषय. आणि हा विषय तसा तर खूप महत्त्वाचा आहे असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही आहे, बरोबर आहे ना. पण काय होतं की सगळ्यांनाच त्याची एवढी माहिती असते अशातला भाग नाही आहे. म्हणून ती माहिती सगळ्यांसाठी पर्यंत पोचावी ह्या एखाद्याच्या वेळेस उद्देशानेच मला अध्यक्ष म्हटले की हा आपण विषय ठेवूया आणि त्याच्यावरती थोडंसं बोला. बघा, दरवर्षी आपल्या भारतात 5 लाख अपघात होतात. किती होतात अपघात? 5 लाख. कमीत कमी 1.5 लाख लोक ह्या अपघातात आपला प्राण गमावत असतात आणि जवळजवळ 4-4.5 लाख लोकांना दुखापती होत असतात, इजा होत असतात. आपल्या देशाचा 3.5% GDP जो आहे तो ह्याच्यावरती खर्च होत असतो. अपघात झालेल्या ट्रीटमेंट म्हणा किंवा नुकसान भरपाई म्हणा ह्या विषयावरती तो खर्च होत असतो. म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, आणखीन का महत्त्वाचा आहे तर अपघात झाल्यानंतर आपण जर बघितलं तर साधारण 15 ते साधारण 45 वयोगटातली 70% माणसं ह्या अपघातात मयत होत असतात. म्हणजे जर अपघाताचं प्रमाण बघितलं तर साधारण 15 ते 45 वयोगटातली जी सहसा घराच्या बाहेर असतात त्यांच्या उद्योगाच्या मानाने किंवा ह्याच्यामुळं असा एज ग्रुप बघितला तर 70% एज ग्रुप जो आहे की जो कमावता एज ग्रुप असतो, ज्याच्यावरती घराचं बऱ्यापैकी अवलंबत्व असतं. जरा 20-25 झालं की स्वाभाविकपणे तो घरातला एक कर्ता माणूस येत असतो आणि त्याच्यावरती घरातलं बऱ्यापैकी अवलंबत्व असतं आणि असा कर्ता माणूस जो आहे तो त्या अपघातात जात असतो आणि मग ते संपूर्ण घर आपण म्हणूया की उद्ध्वस्त होत असतं. अशी कितीतरी घरं आपल्या बघण्यात येत असतात की जे अपघातात कर्ता माणूस घरातला गेला मग त्यांचा चरितार्थाचा पण प्रश्न अशा कुटुंबापुढे येत असतो. आणि मग स्वाभाविकपणे काय होतं असतं की बाबा आपण कशा पद्धतीनं ह्या कुटुंबाला नुकसान भरपाई देऊन ॲटलिस्ट ते कुटुंब पूर्वपदावरती कशाप्रकारे रिइन्स्टेट होईल ह्याची खबरदारी किंवा हे बघण्याची जबाबदारी मग आपल्या वकिलांच्यावरती येत असते. आणि म्हणून आपल्याला ह्याच्यातलं थोडंसं कायद्याची चांगल्या पद्धतीनं माहिती असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. कारण मला पण सुरुवातीला असं वाटायचं की हा नुकसान भरपाई संदर्भातला कायदा हा अगदी सरळ आहे आणि साध्या सोप्या गोष्टी ह्याच्यात आहेत. ह्याच्या पलीकडं मला पण असं वाटलं की काय खूप असं अवघड किंवा अशा काही गोष्टी नाही आहेत. पण जसा जसा मी ह्याचा अभ्यास करत गेलो तसं लक्षात आलं की ह्याला बरेचसे डायमेन्शन्स आहेत, म्हणजे खूप कंगोरे आहेत ह्या कायद्यासाठी. आणि म्हणून हे नुकसान भरपाईच्या केसेस आपण करत असताना हे कंगोरे पण आपल्याला माहीत असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. कारण काय होत असतं की एखादी केस हे प्लेन स्वरूपाची असते, म्हणजे सगळंच व्यवस्थित आहे, गुन्हा त्या समोरच्या माणसावरती नोंद केलेला आहे, गाडीचा इन्शुरन्स आहे, ड्रायव्हरचं लायसन आहे, ह्या सगळ्या गोष्टीत असं आहे. असं असलं तर एखाद्याची सोपी पद्धत आहे चालवायचं म्हटलं तर. परंतु अशा केसेस ह्या हार्डली एक 10%, 20%, 30% अशा प्रकारच्या केसेस असतात. आणि मग बऱ्याचशा केसेस ह्या आपल्या जास्त अभ्यासावरती अवलंबून असतात की आपण कशा पद्धतीने त्या बसवतो कायद्यात, हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं मला असं वाटतं की हे माहीत करून घेताना कायद्यात काय जे बदल झाले, काय दुरुस्त्या झाल्या, काय अमेंडमेंट्स झाल्या हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर आहे ना. काय झालं आहे, इतर वकिली आणि ह्या म्हणजे अपघातात असणारे नुकसान भरपाई संदर्भातली वकिली ह्याच्यात काही प्रमाणात फरक आहे, बरोबर आहे ना. म्हणजे सगळंच कार्य आपण सेवाभावानंच करत असतो, ते वकिली असू द्या तिकडची किंवा ह्या ठिकाणची वकिली असू द्या. हा सेवाभाव आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पण मला असं वाटतं की ह्या क्षेत्रात स्पेसिफिकली नुकसान भरपाईच्या कामात डिवोशन ही खूप टोकाचं असणं गरजेचं पडतं.
कारण काय काय प्रश्न इतके किचकट येत असतात की आपला तासनतास अभ्यासात गेला तरी त्या प्रश्नाचं उत्तर सोडवता आपल्यासाठी मुश्किल होत असतं. आणि खरं तर आता हे आपण अकॅडमिकली इथं चर्चा करतो. हा जर नुकसान भरपाईचा कायदा बघितला, अपघात नुकसान भरपाईचा मोटर व्हेकल्स ॲक्टमधल्या ह्या तरतुदी 1988च्या आहेत, हा जर बघितला तर हा सोशल लेजिस्लेशन आहे आणि बेनिफिशियल लेजिस्लेशन, हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. सोशल लेजिस्लेशन, बेनिफिशियल लेजिस्लेशन, ज्यावेळेस एखादा कायदा अस्तित्वात येतो त्याचा उद्देश ज्यावेळेस मेन्शन केलेला जातो ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये, तर तो कायदा त्या उद्देशासाठीच वाचला पाहिजे, हा त्याच्यामागचा एक अर्थ असतो किंवा हा उद्देश असतो त्याच्यामागचा. काय होतं, आता थोडंसं फ्रँकली चर्चा आपल्या इथं करायला काय अडचणीचं नाही आहे, कारण आपण सगळेच अकॅडमिशियन इथे, आपण सगळे इमिनंट लॉयर्स इथं आहे, त्यामुळं थोडंसं अकॅडमिकली आपण चर्चा केली तर चालते. तिथं ज्या आपल्या स्पेसिफिकली महाराष्ट्रात बघितलं तर ह्या ज्या केसेस असतात ते सेशन्स कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि मग त्यांनाच ट्रायब्युनल म्हणून ह्या अपघातासाठी केसेस डिसाईड करण्यासाठी केलेलं असतं. आता ज्या वेळेस 302ची केस कोर्टापुढं चालत असते त्यावेळेस असणारं कायद्याची अपेक्षा किंवा बर्डन ऑफ प्रूफची अपेक्षा, इव्हिडन्सची अपेक्षा ही वेगळी असते. बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊट्स वी हॅव टू प्रूव्ह द केस, इजंट इट, की सगळ्या डाऊटच्या पलीकडं ती केस आपण सिद्ध करणं ही गरजेची गोष्ट आहे की बाबा ह्या आणि ह्याच व्यक्तीनं तो मर्डर केलेला आहे, दुसऱ्या कुणीही नाही आहे, त्याच वेळेस कोर्ट त्याला शिक्षा देणार, हे तिथपर्यंत ठीक झालं. पण ज्यावेळेस त्याच कोर्टाकडं आपली नुकसान भरपाईची केस येत असती त्यावेळेस काय होत असतं, दुर्दैवानं तोच नियम इकडं पण लावल्या जाण्याची शक्यता असते आणि मग काय होतं की मिसकॅरेज ऑफ जस्टिस होण्याची बऱ्याचशा वेळेला मला असं वाटतं शक्यता असते. काय होतं, तुम्ही हा जो मेन कीज आहेत हा कायदा किंवा ह्या प्रोव्हिजन्स वाचण्याच्या, की बेनिफिशियल लेजिस्लेशन आहे, सोशल लेजिस्लेशन आहे, आणि मग काय करतं हे लेजिस्लेशन काय करतं, आणि केस लॉज, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे इतके केसेस आहेत की ज्याच्या बेनिफिटसाठी हा कायदा आहे त्याच्या बेनिफिटसाठी हा वाचा, हा त्याच्यामागचा मेन उद्देश आहे. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं तर आत्तापर्यंत काय केलं जायचं, बरेचसे डिफेन्सेस इन्शुरन्स कंपनीला अवेलेबल होते ना अजून पण आहेत. जसं की त्या वाहनाच्या चालकाकडं ड्रायव्हिंग लायसन नव्हतं, मग काय, आम्ही त्याला जबाबदार नाही, तिकडे त्या मालकाकडून घ्या. दुसरं, तो फेअर पेईंग पॅसेंजर होता, कुठल्या तरी वाहतुकीच्या गाडीत तो बसला होता की जी गाडी वाहतुकीसाठी रजिस्टर नाही केलेली, प्रायव्हेट व्हेकल आहे, जसे जीप कमांडर, आता प्रमाण जरा कमी झालं पण आपण बघतो की बऱ्याचशा प्रवासी वाहतुकीला जीप असत आहेत की ज्या जीप आत्तापर्यंत त्या काळ्या पिवळ्या नसायच्या, प्रवासी वाहतुकीसाठी नसायच्या, आणि मग त्याच्यात प्रायव्हेट माणूस बसला तर काय होतं, ते प्रवासी वाहतुकीसाठी रजिस्टर्ड नाही आहे. मग तुम्ही फेअर पेईंग पॅसेंजर त्यात झाला, इन्शुरन्स कंपनी हातवरती करणार, तिकडं तुमचं तुम्ही द्या. फक्त FIRमध्ये एक वाक्य आलं की बुवा आम्ही ह्याच्यात म्हणजे भाड्याच्या गाडीत बसलो होतो किंवा प्रवासी वाहतुकीच्या गाडीत, तेवढं सफिशियंट होतं. ही गल्लत कशामुळं होती, तर बऱ्याचशा वेळेला गल्लत ही एक सेशन्स कोर्ट ज्यावेळेस मोटर अपघात क्लेम डिसाईड करायला बसलं जातं त्यावेळेस त्याला अपेक्षित असतं की मला अशाच प्रकारचं बर्डन ऑफ प्रूफ जे ॲप्लिकडनं प्रूव्ह करायला पाहिजे, अशा प्रकारचं असतं. खरं तर जर बघितलं तर पहिलं लेअर आहे बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊट, जे फौजदारी केसेसमध्ये असतं. सिव्हिलमध्ये प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटीनं तो तुमचा केस जे आहे ती तुम्ही प्रूव्ह करणं अपेक्षित असतं. आणि ज्यावेळेस मोटर व्हेकल्सचा ॲक्ट येतो आणि क्लेम्सच्या केसेस येतात, इवन बिलो दॅन दॅट, म्हणजे प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटीपेक्षा थोडं खालच्या पद्धतीनं किंवा थोड्या खालच्या लेवलला तुम्ही, म्हणजे थोडंसं कोर्टाच्या लक्षात आलं नाही हा अपघात झालेला नाही, अपघात हा इट्स सफिशियंट. पण एवढं बर्डन ऑफ प्रूफ फक्त अपेक्षित असताना पण बऱ्याचशा वेळेला काय होतं की जास्त अपेक्षा केली जाते, मग थोडंसं मिसकॅरेज होण्याची पण शक्यता राहत असते. तर आपण एक विद्वान वकील म्हणून ह्या सगळ्याचे विचार करून, जरी आपल्याला वाटत असलं की केस आपली मेड आऊट झालेली तरी थोडी एक्स्ट्रा मेड आऊट करणं ही कोर्टापुढं कधीही चांगलं राहतं. त्याच्यासाठी खरं तर आपण एवढी मोठी ही चर्चा जी आहे ती ह्याच्या संदर्भात केली. आता बघा काय झालेलं आहे, देअर इज मॅसिव्ह चेंज इन मोटर व्हेकल्स ॲक्ट, स्पेसिफिकली द सेक्शन्स विच आर रिलेटेड विथ कॉम्पेन्सेशन. ह्याच्या नुकसान भरपाई संदर्भातले जे सेक्शन्स आहेत त्यात खूप मोठा बदल झालेला आहे आणि आपल्याला आत्तापर्यंत वाटतं तशी काही गोष्ट राहिलेली नाही आहे. 2019मध्ये ही एक मेजर अमेंडमेंट आली नुकसान भरपाई संदर्भातली आणि त्यानं बऱ्याचशा प्रमाणात ह्यात काही दुरुस्त्या केलेल्या आहेत किंवा काही कन्सेप्ट आणलेल्या आहेत आणि त्या आपल्याला कळलं. म्हणजे आजच्या ह्या आपल्या चर्चेचा उद्देश हा तो माझ्या दृष्टीनं तर आहे. पहिल्यातल्या तरतुदी आपल्याला अजून पण माहीत असतात की बाबा 140चा अर्ज केला जायचा. सेक्शन 140 खाली काय होतं की एक 50,000ची
दरम्यानची नुकसान भरपाई म्हणजे 50,000 रुपये आपल्याला 50,000 आपल्या पार्टीला मिळायचे, त्याच्यासाठी 140चा अर्ज आपण करायचा, त्याच्यासाठी पण कोर्ट नोटिसेस काढायचं आणि 1 वर्ष कमीत कमी त्याच्यात जायचं. म्हणजे तातडीच्या मदतीच्या ऐवजी ती बरीचशी लांबलेली मदत असायची. असं म्हटलं तर आम्हाला काय वावगं होणार नाही. म्हणजे ह्या प्रॅक्टिसमध्ये जे आहेत ज्यांनी बघितलेलं आहे त्यांच्यासाठी ती तरतूद काढून टाकलेली आहे. म्हणजे आता कायद्यात 2019 नंतर ती तरतूद आता अस्तित्वात नाही. दुसरं 163A खाली ती पण नो फॉल्टसारखीच लायबिलिटी होती. म्हणजे कसं की तुम्ही नुकसान सिद्ध करायची गरज नाही आहे, की तुम्ही कुणाची चूक होती ही सिद्ध करायची गरज नाही. म्हणजे जरी स्वतःची चूक असली त्या ड्रायव्हरची ना अपघात झाला असला तरी समोरच्या वाहनाच्या इन्शुरन्स कंपनीकडून किंवा मालकाकडून तो 163A प्रमाणे अर्ज करू शकत होता. आणि मग 163A प्रमाणे जो सेकंड शेड्यूल आहे त्याच्याप्रमाणे जी कॅल्क्युलेट करून म्हणजे त्याचं वय विचारात घेऊन त्याचा मल्टिप्लायर लावून जी काय रक्कम होईल ती रक्कम त्याला नुकसान भरपाई दिली जायची. अशी रक्कम साधारण 2-3 लाखापासून 5 लाखापर्यंत किंवा 5.5 लाखापर्यंत 163Aच्या तरतुदीखाली जात होती. ती पण तरतूद आता कायद्यानं काढून टाकलेली आहे ह्या 2019च्या दुरुस्तीनं. आता ज्या तरतुदी आल्यात त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आत्ताच्या तरतुदीत काय झालेलं आहे की 166 जो कलम आहे ऑलमोस्ट तसंच राहिलेलं आहे. फक्त सब क्लॉज 3मध्ये काय दुरुस्ती केलेली आहे. हे आता त्याला असं अपेक्षित आहे, आत्तापर्यंत लिमिटेशन पिरियड मोटर व्हेकलच्या क्लेमसाठी नव्हता. म्हणजे आपण कधी फार पूर्वी होता पण त्यात दुरुस्ती करून तो लिमिटेशन पिरियड काढून टाकलेला आहे. कारण हे बेनिफिशियल आणि सोशल लेजिस्लेशन आहे म्हणून हा पिरियड काढून टाकला. आणि आता काय होत होतं तुम्ही कधीही करू शकत होता. पण सबसेक्शन 3 166च्या अशी तरतूद आली की तुम्ही 6 महिन्याच्या आत तो क्लेम आता दाखल करायला पाहिजे. खरं 6 महिन्याच्या आत जर तुम्ही बघायला गेला तर खूप मुश्किल आहे तो क्लेम दाखल करणं बऱ्याचशा वेळेला. जनरली असं मी म्हणत नाही पण एक्सेप्शनल केसमध्ये तर नक्कीच अपवादानं ते होत नाही आहे. त्याचं पोलिसांचे इन्व्हेस्टिगेशन्स त्यांची कागदपत्रे येणं मिळणं किंवा ह्या गोष्टी बराचसा वेळ जात असतो किंवा कायदेशीर माहिती मिळणं पक्षकारांना ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात. पण ती तरतूद आली की 6 महिन्यात आपण ते दाखल करायला पाहिजे. परंतु त्याला इफेक्ट म्हटलं पार्लमेंटनं लगेच किंवा पार्लमेंटनं जरी पास केला असला तरी पुढं गव्हर्नमेंटनं त्याला इफेक्ट काय त्या तरतुदीला अजूनपर्यंत दिलेला नव्हता. आणि तो थोडासा एक डार्क एरिया आहे आपण असं म्हटलं तर चालेल. कारण कोर्टाकडे गेलं की कोर्टाचे सगळे निकाल असे आहेत की लिमिटेशनला कोर्टानं काय ऐकलं नाही ह्या 6 महिन्याच्या लिमिटेशनला. सिव्हिलमध्ये 3 वर्षाचं लिमिटेशन आहे, तुम्ही क्लेमसाठी 6 महिन्याचं लिमिटेशन कसं. तर हा थोडासा मुद्दा वेगळा आहे आणि तो चालणारा पण नाही आहे कोर्टापुढं. पण आपण जेवढं तातडीनं क्लेम दाखल करू तेवढं चांगली गोष्ट राहते. बघा आता मग हे जे सेक्शन्स काढलेले आहेत त्याला काय पॅरलल तरतुदी किंवा थोड्याफार तशा तरतुदी असणारा 140ला सिमिलर तरतूद नाही आहे म्हटलं तर काय वावगं नाही आहे पहिल्या. पण 140 आणि 163Aची एकत्रात अशी तरतूद 164मध्ये ह्या नवीन कायद्याप्रमाणे केलेली आहे. आणि 164मध्ये काय सांगितलं आहे की 2019ला हे अस्तित्वात आलं त्यावेळेस अपघात झालेला किंवा मृत्यू झालेला कुठलाही व्यक्ती जर असेल आणि त्यानं जर 164 खाली अर्ज केला तर त्याला 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी. म्हणजे कायद्यानंच द्यायची त्याला 5 लाख रुपये आणि ही रक्कम दर वर्षाने 10% वाढवायची. आता हा फायदा आपल्याला कधी होतो, ह्या तरतुदीचा फायदा कधी होतो. समजा ज्याच्या वतीनं आपण क्लेम करायचा आहे त्या व्यक्तीच्याच विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे पोलिसांनी. FIR जो आहे रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगचा तो त्याच व्यक्तीच्या विरोधात केलेला आहे की ज्याचा मृत्यू झालेला आहे. मग अशा व्यक्तीसाठी काय होतं, कारण 166ची तरतूद आहे. 166च्या तरतुदीत समोरच्या वाहनाची चूक आहे आणि माझी काही चूक नाही आहे हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत. समोरच्याची चूक प्रूव्ह करणं ही महत्त्वाची इन्ग्रेडियंट आहे 166 खाली. परंतु 164 खाली तशी नाही आहे. मग जो 140चा आपण अगोदर अर्ज द्यायचो दरम्यानच्या काळात आपल्याला तातडीनं 50,000 रुपये मिळावे, परंतु तो अर्ज दिला तरी आपण 166 खाली स्वतंत्र क्लेम करू शकत होतो मेन नुकसान भरपाई मिळायला. फक्त व्हायचं काय की मला 1 कोटी रुपये मिळाले तर त्याच्यातनं हे जी मिळणारी रक्कम 140ची 50,000 रक्कमची होती ती वजा करून मिळायची. आता काय झालेलं आहे, तुम्ही 164 खाली जर अर्ज केला तर तुमचे इतर सगळे दरवाजे बंद झालेले आहेत नुकसान. म्हणजे तुम्ही 166 खाली अर्ज करू शकत नाही जसा 140 खाली अगोदर केला जायचा तसं. म्हणजे 164चा अर्ज स्वतंत्र अर्ज राहील, 166चा स्वतंत्र राहील. तुम्ही 164 खाली नुकसान भरपाई घेतली तर तुम्हाला 166च्या नुकसान भरपाईकडं जाता येणार नाही. अशा प्रकारची ही एक तरतूद जी आहे ती आलेली आहे. पण
त्यानं तातडीनं नुकसान भरपाई मिळण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा वेळेला काय होतं, असा करता माणूस असला, कुटुंबाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असते, त्याला जेवढा लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळवून देता येईल तेवढं चांगलं राहतं. मग आता ज्यावेळेस कायद्यानंच फिक्स केलेली रक्कम आहे आणि कायदा स्पेसिफिक आहे, तर इथं कोर्टांना पण जास्त वेळ घेण्याचं काही कारण पडत नाही आहे. आणि एखादा अर्जदाराचं चीप आपण दाखल केलं, त्याचा क्रॉस झाला की इनफ झाला आपल्यासाठी इव्हिडन्स क्लोज करून बाबा ती रक्कम जी काय होती कॅल्क्युलेट करून 10% त्याच्यात इन्क्रीज धरून तेवढी कोर्टाला लगेच ऑर्डर करायला काय अडचणीचं नाही. अशा प्रकारची तरतूद आहे. दुसरी एक तरतूद जी आहे, म्हणजे ह्या 3 तरतुदी सगळ्यात महत्त्वाच्या मोटर व्हेकल्स ॲक्टखाली नुकसान भरपाई संदर्भातले आहेत. ही 164ची एक तरतूद, दुसरी 161 सेक्शनखाली एक तरतूद आहे, ती हिट अँड रन केसेस संदर्भातली आहे. हिट अँड रन केसेस म्हणजे काय होतं की समजा एखादा व्यक्ती रस्त्याने चाललेला आहे, अननोन व्हेकल आलं, त्याला डॅश दिला, निघून गेलं, परत ते कुठं व्हेकल सापडलं नाही. आता अशा व्यक्तीला नुकसान भरपाईसाठी काय करायचं, तर सुप्रीम कोर्टनं पण डायरेक्शन्स दिलेत की गव्हर्नमेंटने ह्याच्यासाठी स्वतंत्र फंड करावा आणि त्याच्याखाली अगोदर 161 खालीच काय रक्कम पण पार्टीला मिळत होती. साधारण 50,000 रुपये एखाद्याचा मृत्यू झाला तर मिळायचे आणि 25,000 रुपये जर कायम डिसेबिलिटी आली तर 25,000 रुपये मिळायचे. परंतु आता सरकारनं त्याच्यात दुरुस्ती केली आणि ही रक्कम 50,000च्या ऐवजी 2 लाख रुपये केली. आणि जी ह्याची रक्कम आहे, डिसेबिलिटीची रक्कम आहे, ती पण तशाच प्रमाणात काय केलेली आहे, कमी केलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते 50,000पर्यंत, ती पण रक्कम केलेली आहे. अशा प्रकारे थोडंसं हे लेटेस्टमधले हे 2 सेक्शन्स आलेत. आता हा 161ची तरतूद कधी उपयोगी होती की आपल्याला समोरचं वाहनच मिळून आलेलं नाही आहे. मग अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला काहीतरी नुकसान भरपाई मिळणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी हे आपण 161 खाली अर्ज केला तर त्यांना ती नुकसान भरपाई तातडीनं मिळतील. बऱ्याचशा वेळेला हे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते तहसीलदारांच्याकडून शासनाच्या फंडमधनंच ही रक्कम मिळत असते, म्हणजे कोर्टाकडे चालण्यापेक्षा. अशा प्रकारच्या ह्या कायद्यातल्या तरतूद आहेत. ज्या मेन तरतुदीशी आपण संबंधित असतो ती 166 कलममधली तरतूद आहे की समोरच्या वाहनाच्या चुकीमुळं अपघात झालेला आहे आणि त्याच्यात हा व्यक्ती की ज्याच्या नुकसान भरपाईसाठी आपण अर्ज करतो आहे अर्जदारांच्याकडून, त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. आता खरं तर ही नुकसान भरपाई मागत असताना मग किती नुकसान भरपाई आपल्याला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी, तर खरं तर 3च गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यातल्या. म्हणजे कुठलाही अपघात झाल्यानंतर 166 खाली आपल्याला अर्ज करायचा फुल नुकसान भरपाईसाठी, तर 3च गोष्टी बघणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात पहिलं काय की त्या व्यक्तीचं वय किती होतं. ते वय कशासाठी बघायचं, तर त्या व्यक्तीचं आत्ताचं वय जे आहे ते विचारात घेऊनच त्याला मल्टिप्लायर पुढचा भविष्यातला लागणार आहे. म्हणजे किती वर्ष त्यानं कमावलं असतं. एक साध्या भाषेत जर आपण बघायला गेलं, मल्टिप्लायर मीन्स वॉट, की बाबा त्याचा आत्ता किती वय आहे आणि मग त्या वयाप्रमाणे त्यानं पुढं गुणक मग किती कमवलं असतं किंवा किती वर्ष कमवलं असतं. हे एक खरं तर 163A सेकंड शेड्यूल होता, त्याच्यात हे अगोदर दिलेलं होतं. पण आता 163A गेला आणि त्याचा शेड्यूल पण गेलेला आहे. परंतु काही केसेस जे सुप्रीम कोर्टानं ले डाऊन केलेले आहेत त्याच्यात हा शेड्यूल त्यांनी पुढं ओढलेला आहे आणि त्याच्यामुळं सरला वर्माची एक केस आहे की ज्याच्यात ह्याच्याबद्दल डिटेल डिस्कस केलेलं आहे. तर हा एक शेड्यूल केलेला आहे की त्याच्यात आपल्या वकिलांच्यावरती हे अवलंबून नाही की किती वर्ष तो कमावला असतं ठरवायचा, तर त्या शेड्यूलप्रमाणे तो किती वर्ष कमावला असतो. शेड्यूल थोडक्यात असा आहे की एखादा व्यक्ती 15 ते 25 वयोगटातला असेल तर त्याला पुढं मल्टिप्लायर जो लागतो तो 18चा लागतो, म्हणजे 18 वर्ष त्यानं कमावलं असतं. जसं जसं वय वाढत जाईल, समजा साधारण 26 ते 30 वर्ष वयोगट जर झालं तर मात्र हे 18च्या ऐवजी 17 वर्ष त्यांनी कमावलं असतं. तेच 31 ते 35 जर झालं तर 17च्या ऐवजी 16 वर्ष कमावलं असतं. असं दर 5 वर्षाच्या स्लॉटला जसं जसं वय वाढत जाईल तशा प्रकारे पुढं कमवायचं वय मात्र हे कमी येत राहतं. आणि मग 65 वर्षाच्या पुढं जर बघायला गेलं तर हे 5 वर्षाचा फक्त 5चा मल्टिप्लायर लागतो, म्हणजे 5 वर्षाचा गुणक आपण मराठीत म्हणूया, हा त्याच्यासाठी लागतो. म्हणून वय ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता ह्याच्यात पण थोड्या काही ट्रिक्स आहेत, ते आपण फक्त बघणं थोडंसं वकील म्हणून सर्वसामान्याला हे माहीत असण्याची गरज नाही, पण आपण प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट म्हणून हे आपल्याला माहीत असायला पाहिजे की त्याच्यात असं सांगितलेलं आहे की त्याचं कम्प्लिटेड एज ही महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्याशी आपण बऱ्याचशा वेळेला गल्लत करतो. काय होतं की समजा त्याचं 25 वर्ष झालेलं आहे आणि त्याचं 26 वर्ष, आता वाढदिवसच 26वा करायचा होता 2 महिन्यांनी त्याचा, पण अपघात झालेला आहे. मग सर्वसामान्य लेमॅन ज्यावेळेस FIR लॉन्च करतो त्यावेळेस पोलिसाकडे सांगत असतो किती वय होतं, 26 वर्षाचं वय होतं. लक्षात आलं. मग आता त्याचं 26 वर्ष वय सांगितलं, प्रत्यक्षात त्याचं 25 वर्ष पूर्ण आणि 26 अजून पूर्ण व्हायचं आहे. समजा 8 महिने झालेत, 9 महिने झालेत, 11 महिने झालेले,
25 वर्ष पूर्ण होऊन, तरी कायद्याच्या दृष्टीनं तो 26 वर्षाचा झाला नाही. त्याला जो मल्टिप्लायर लागणार तो 15 ते 25 वयोगटासाठी जो 18 आहे तोच लागणार. पण ही गोष्ट आपण कोर्टाकडे निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे की साहेब असं जरी 26 त्यात म्हटलं असलं तरी हे मी तुमच्या पुढं जे सर्टिफिकेट त्याचं बर्थ डेट सर्टिफिकेट दिलेलं आहे किंवा त्याचं लायसन दिलेलं आहे त्याच्यावरती वयाची तारीख जर आपण बघितली तर 25 वर्ष त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि पुढं 2, 4, 8 महिने, 9 महिने, 11 महिने काय झालेत किंवा अजून 2 दिवस बाकी आहेत, तर हे 25च वर्ष गृहीत धरलं पाहिजे. आणि मग तशा प्रकारचं, कारण काय होतं 18च्या ऐवजी 17 वर्ष म्हटलं तर लाखो रुपयाचा नुकसान भरपाईचा फरक ह्याच्यात पडत असतो. म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी माहीत असणं ही एक गरजेची गोष्ट आहे. आता पहिलं आपण वय बघितलं की त्याचं वय किती होतं. दुसरी गोष्ट बघणं महत्त्वाचं आहे की त्यांचं उत्पन्न किती होतं ती. कारण उत्पन्नाच्या वयाच्या प्रमाणातच काय झालं जातं ही नुकसान भरपाई दिली जाते. मग आता उत्पन्न बघणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरा की एखादा गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला आहे आणि त्याच्यासाठीचं 50,000 रुपयाची आत्ता सॅलरी आहे. एक उदाहरण म्हणून आपण की कशा प्रकारे हे कॅल्क्युलेट केलं जातं त्याच्यासाठी. तर आता हे आपल्याला इन्कम त्याचा किती आहे कळालं. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आपल्याला कळणं किंवा माहिती घेणं अपेक्षित आहे की त्याच्यावरती अवलंबून लोक किती आहेत ती. खरं 166 हा सेक्शन जर आपण बघितला तर त्याच्यात डिपेंडंट्स हा शब्द कुठेही वापरला नाही आहे. जो इन्शुरन्स कंपनी नेहमी डिफेन्समध्ये घेत असते की हे डिपेंडंट्सच नाही आहेत, ही मुलांची वये जास्त आहेत, मुलीचं लग्न झालेलं दिसतं किंवा लग्नाला मुलगी आलेली आहे, त्यामुळे हे काय डिपेंडंट्स होऊ शकत नाही आहेत आणि मग ह्यांना नुकसान भरपाईचं. शेती पण आहे घरची, मग कसले डिपेंडंट आले, शेती करून पोट भरता येतच की. मग मी बऱ्याचशा वेळेस म्हणतो मग असं म्हणावं का की पुढच्या अपघातात तुम्ही माणसाला मारलं, बरं झालं आमचा माणूस नाही तर असा पण कसा तरी जगत होता, आपलं तुम्ही कल्याण केलं आमचं, असं म्हणायचं का. लक्षात आलं का. तर अशा प्रकारचे पण डिफेन्स इन्शुरन्स कंपनी घेऊन येत असतात. त्याच्यासाठी आपण तयार असणे ही गरजेची गोष्ट आहे. ते 166 खाली लिगल रिप्रेझेंटेटिव्ह हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे कायदेशीर वारसदार असं आपण म्हणूया. तर त्याच्यामुळे हे वारसदार कोण कोण असू शकतील तर हे बघणं खूप गरजेचे. जेवढे जास्त खाणारी तोंड असतील अवलंबून लोक तेवढ्याच प्रमाणात काय होत असतं, नुकसान भरपाई पण वाढून मिळत असते. फॉर एक्झाम्पल काय होत असतं की एक आपण प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट्स म्हणून किंवा थोडं स्किल्ड लॉयर्स म्हणून समजा 3 जणं घरात दिसत आहेत की एक वारली त्यांची पत्नी आहे, त्याची आई आहे आणि मुलगा आहे. लक्षात आलं. आता आपल्या दृष्टीने 3 झाले हे, पण जर चौथा असला तर फायदा होतो. 2 ते 3च्या ऐवजी जर चौथा आपण टाकू शकलो तर फायदा होतो. मग असं होतं की एखादी मुलगी आत्ताच लग्न झालेली ती पण अवलंबून असू शकते. शेवटी बघा मुलीचं लग्न झालं तरी वडिलांवरती ती स्वाभाविकपणे वडील म्हटलं की तिच्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतो किंवा तिला माहेरचं अगदी भावानं नाही केलं तर त्याची करायची स्वाभाविक जबाबदारीनं करत असतो, प्रेमाने करत असतो. आपण म्हटलं तर काय वावगं नाही आहे. त्याच्यामुळं आपण तिला जर दाखवलं तर आणखीन चांगल्या पद्धतीने ती केस बसत असते. ती कशी बसत असते बघा की आता आपण हे नुकसान भरपाईसाठी 50,000 रुपये त्यांचं उत्पन्न गृहीत धरलं तर आता हे कशा प्रकारे कॅल्क्युलेट होईल. जर 25 वर्ष त्यांचं वय अपघात झालेल्या व्यक्तीचं असं गृहीत धरा आणि ही 4 लोक अवलंबून आहेत तर काय होतं. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न राहतो की तो जो एम्प्लॉई आहे तो परमनंट एम्प्लॉई का टेम्पररी, आपला असाच उद्योग स्वतः सेल्फ एम्प्लॉईड आहे की टेम्पररी एम्प्लॉई आहे की परमनंट एम्प्लॉई आहे. हे एक 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतात. काय होतं जर परमनंट एम्प्लॉई असला तर आत्ता त्याचं जे वय आहे किंवा जे आत्ता इन्कम आहे भविष्यात तेवढंच राहणार नाही. राहतं का, तेवढंच वाढत जातं ना. आपण प्रॅक्टिस ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस आपलं उत्पन्न 10-20 वर्ष झाल्यानंतरचं ह्याच्यात स्वाभाविक सगळ्याच व्यवसायाबद्दल असाच फरक असतो. अनुभवाने स्वाभाविक त्याचं उत्पन्न वाढत असतं, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. हे कायद्याला पण अभिप्रेत आहे. मग काय करतं, एक ढोबळमानानं कायद्यानं काही नियम ठेवलेले की जो व्यक्ती 40 वर्षाचा आत असेल आणि जर गव्हर्नमेंट किंवा परमनंट एम्प्लॉई असेल तर त्याचं आत्ता असणारं उत्पन्न 50% वाढवून धरायचं. म्हणजे ह्या 50,000 अजून निम्मी 50% रक्कम म्हणजे 25,000 रुपये हे ॲड धरायची. म्हणजे नुकसान भरपाई कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचं उत्पन्न आत्ता हे 75,000 रुपये होईल. गृहीत धरा की तो व्यक्ती परमनंट नाही किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहे. सेल्फ एम्प्लॉईड असला तर त्याची 40% धरायची जर तो 40 वर्षाच्या आत असेल तर. जर समजा तो 41 ते 50 वयोगट आहे तर त्याची भविष्यातली वाढ जी आहे ती जर तो परमनंट असेल तर 30% धरायची, परमनंट नसेल तर 25% धरायची. आणि तसंच आत्ता थोडं सुप्रीम कोर्टनं थोडं ॲडिशनल त्याच्यात थोडंसं इम्प्रूव्हमेंट केली म्हटलं तर काय वावगं होणार नाही आहे. आणि 51 ते 60 वयोगटासाठी पण हा क्रायटेरिया आणला की फ्युचर प्रॉस्पेक्टसची वाढ धरावी. अगोदर नव्हती ती जर परमनंट असेल तर ती 15% धरावी
आणि जर नसेल सेल्फ एम्प्लॉईड असेल तर 10% धरावी. अशा प्रकारे हे क्रायटेरिया ले डाऊन फिक्स आहे, कायद्याच्या तरतुदी आहेत ते. म्हणजे आता त्या एम्प्लॉईचं 50,000 रुपये मासिक उत्पन्न, त्याच्यात 25,000 रुपये ॲड, म्हणजे 75,000 रुपये हे आत्ता कॅल्क्युलेट करायला पाहिजे नुकसान भरपाईच्या दृष्टीनं. आता असं गृहीत धरा की त्या व्यक्तीचं लग्नच जर झालं नसलं तर, त्याचं जर लग्नच झालं नाही तर कायदा असा सांगतो की निम्मी रक्कम हा तो त्यांनी स्वतःवरती खर्च केली असती की ज्याच्यावरती तुम्ही अवलंबून नाही. मग अर्जदारांना 50% फक्त रक्कम मिळेल आणि 50% येणारी रक्कम ही मिळणार नाही आहे. मग कशाच्या 50%? तर कोणाकडे जरा कॅल्क्युलेटर असेल तर मला रक्कम सांगा किती येते ती. 75,000 × 12, 75,000 गुणिले 12. 12 म्हणजे का, ते वर्षाचं किती आलं, 12 महिन्याची रक्कम आली म्हणून 12. आणि असं किती वर्षासाठी, तर मल्टिप्लायर त्याला 18 वर्षाचा आहे. किती आली रक्कम ही अध्यक्ष? 1,62,00,000 रुपयाची रक्कम आली. आता हे प्रॅक्टिशनर आहेत चव्हाण साहेब म्हणून, त्यांनी बरोबर तिथे लगेच कॅल्क्युलेशन नेहमीचंच आहे रेडी. बरं, तर आता 1,62,00,000 रक्कम आली, ही आपल्याला सगळी मिळत नाही. त्याचं जर लग्न झालं नसलं तर हाफ ऑफ दॅट अमाऊंट, हाफ काय होईल, त्याने स्वतःवरती खर्च केली असते. मग किती आली? 81,00,000 रुपये ती रक्कम आली. इथंच लग्न झालं आहे पण आपण आत्ताची बघितली केस की 4 जण अवलंबून आहेत. बघा, जर 3घंच अवलंबून असतील, जे पहिल्या पद्धतीने की अजून मुलगी आपण त्यात ॲड दाखवली नाही, 3घंच अवलंबून असतील, तर जिथं 2 ते 3 लग्न झालं आहे पण 2 ते 3घंच अवलंबून आहेत, तिथं 1/3 रक्कम स्वतःसाठी कमी केली जाईल. म्हणजे 33.33% रक्कम किती येईल त्यातनं? 1,62,00,000 1/3 रक्कम जर मायनस केली आपण × 2, म्हणजे 81 अजून 40 धरा, म्हणजे 1,20,00,000 दरम्यानची ती रक्कम होती. बरोबर आहे? एक्झॅक्ट किती येत आहे बघा ते. तर त्या दरम्यानची ही रक्कम येते तेवढी. म्हणजे बघा, एक मुलगी आपण जर 1/3 झाली ही रक्कम, ह्याच्यातच आता एक मुलगी ॲड केल्यामुळं 4 झाली. कायदा असा आहे 4 ते 6 जर अवलंबून असतील तर स्वतःवरती तो व्यक्ती 1/4 रक्कम खर्च करायचा. म्हणजे किती? 25% जे आहे ते स्वतःवरती खर्च करत होता. म्हणजे 33.33% टू 25%. ह्याच्यातला अंतरमध्ये 8.33%चं येतं. एवढी रक्कम आपल्याला त्यात वाढत असते. म्हणजे 1,20,00,000 झाली तर अजून ह्याच्यात म्हणजे एक अगदी टेंटेटिव्हली रक्कम धरा, हा 21,00,000 रुपये आपण जर ॲड झालं तर 1,40,00,000 रुपये हे नुकसान भरपाईची आपल्यासाठी रक्कम झाली. ही कशी आली? तर ह्या 3 गोष्टी गृहीत धरून आली. लक्षात आलं? त्याचं वय गृहीत धरून आली, त्याचं उत्पन्न गृहीत धरून आले, आणि त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या व्यक्ती किती हे गृहीत धरून आली. बरोबर आहे ना? आणि मग ह्या रकमेत ॲड काय होतं? तर ह्या रकमेत ॲड होतं की थोडासा अगदी कायद्यात थोडंसं डिटेल चर्चा करायला जर गेलं तर पूर्वी 1,00,000 रुपये प्रेमाला मुकावं लागलं म्हणून दिलं जायचे. प्रत्येक व्यक्तीला, अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला किंवा अर्जदाराला प्रत्येकी 1,00,000 रुपये दिले जायचे. परंतु काय झालं, साधारण 30/11/17 रोजी एक केस आली, त्याचं नाव प्रणय शेट्टी. ह्या प्रणय शेट्टी जे लँडमार्क जजमेंट आहे, आणि लँडमार्क असं जजमेंट आहे की दुर्दैवानं काही मंडळी पुढं बसलेली असतात ती ह्याच्या पलीकडे जायलाच मागत नाहीत. ती आता 17 सालातली केस आहे, त्याच्यावरती आता 24वं साल चालू झालं. लॉट ऑफ वॉटर हॅज फ्लोड डाऊन टू द ब्रिज. इतकी वर्ष त्यावेळेपासून पण झालेली आहेत, बरीचशी डेव्हलपमेंट झालेली आहेत. पण दुर्दैवानं काही मंडळींना हे डेव्हलपमेंटकडे लक्षच देत नाहीत, तेवढीच एक केस धरून बसत असतात. आता त्या केसनं काय झालं की हे म्हटले प्रत्येकी 1,00,000-1,00,000 असं काय द्यायचं नाही प्रेमापोटी, लव अँड अफेक्शन पोटी. ह्या सगळे जे 4 अर्जदार आहेत त्या सगळ्यांना एकत्रात फक्त 40,000 रुपये द्यायचे. लक्षात आलं? म्हणजे ही जिथं 4,00,000 मिळायचे तिथं आता 40,000 रुपयाची रक्कम त्यांनी 2017मध्ये केली. परंतु त्याच्यात नंतर काय केसेसच्या डेव्हलपमेंट होत गेल्या. मॅग्मा इन्शुरन्सची एक केस आली, आणि त्या केसमध्ये आणखीन डेव्हलपमेंट अशी झाली की सगळ्यात ती एकत्र 40,00,000 नाही आहे, प्रत्येकाला स्वतंत्र लव ॲफेक्शनला हे होत असतं, त्याला इफेक्ट होत असतो. एकाचा पती गेलेला असतो, एखाद्याचा वडील गेलेला असतो, एखाद्याचा मुलगा गेलेला असतो. ह्या प्रत्येकाचं कन्सोर्टियम, त्याच्यासाठी जो वापरला शब्द कन्सोर्टियम, हे स्वतंत्र द्यायला पाहिजे म्हणून प्रत्येकी 40,000 रुपये द्या म्हणून सांगितलं. लक्षात आलं का?
आणि प्रणय शेट्टीच्या मूळ केसमध्ये असं सांगितलं होतं की ह्या रकमेत दर 3 वर्षानं 10% वाढ करायची. किती टक्के वाढ करायची? 10% दर 3 वर्षानं वाढ करायची. आता ह्या रकमा काय झालं आत्तापर्यंत म्हणजे 23व्या सालापर्यंत ते 40,000च प्रत्येकी दिलं जातं असं पण काय वेळेस होतं. परंतु ह्या साधारण 30/11/20 पासून ह्या रकमेत 10% वाढ झाली म्हणजे 44,000 रुपये त्या तारखेपासून झाली. आणि आत्ता 30/11/23 पर्यंत ही रक्कम जी होती ती 44,000नं दिली जात होती. परंतु त्या तारखेपासून आत्ता चालू झालेला जो काळ आहे तो त्याच्यात मात्र परत 10% ह्याच्यात वाढ धरायला पाहिजे आणि ही मात्र 48,800 रुपये 10% वाढणं त्याच्यात करायची. अशा प्रकारचा आत्ताचा कायदा आहे. पण काय होतं दुर्दैवाने ह्या गोष्टी बघितल्या जात नाहीत किंवा कोर्टाकडं पण आपण असं म्हणूया माफी मागून की लक्षात येत नाही आहेत आणि मग जुन्याच कायद्या. परंतु सुदैवानं आपल्याच आता सातारा जिल्ह्यातच एका कोर्टानं माझ्या केसमध्ये ते गृहीत धरून की बाबा ते 48,800 रुपये द्यायला सुरुवात केली. आपल्या दृष्टीने असं राहतं की अर्जदारांना आपल्या बुद्धिमत्तेनं अभ्यासानं थोडं जरी आपण वाढवू शकलो तर आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावा म्हणून हे केसेस आपल्याला माहीत असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे ज्या उत्पन्नाचा मल्टिप्लायर गृहीत धरून येणारी नुकसान भरपाई व्यतिरिक्त ज्या नुकसान भरपाई आहेत त्या कायद्यानं फिक्स केलेल्या आहेत. जसं की कन्सोर्टियम रक्कम प्रत्येकी 4 जण आहेत तर प्रत्येकी काय केलं जातं आता 48,000 रुपये 600 किंवा 48,000 रुपये आता कुठल्याही परिस्थितीत द्यायला पाहिजे. हे 4घांना प्रत्येकी द्यायला पाहिजे. ही फिक्स रक्कम झाली. ह्याच्यानंतर काय झालं एक सदर होतं लॉस ऑफ इस्टेट नावाचं. लॉस ऑफ इस्टेट म्हणजे काय की एक मिळकतीचं नुकसान झालं हे पण फिक्स सदर आहे. त्याच्यात पण पहिलं 15,000 होतं आता त्याच्यात 18,800 अशा प्रकारची वाढ करणं त्या सेमच तत्वावरती वाढ करणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि फ्युनरल एक्सपेन्सेस किंवा अंत्यविधीचा खर्च जो आहे त्याच्यासाठी पण अशा प्रकारची ही वाढ करणं म्हणजे तेवढीच 18,800 रुपयाची वाढ करणं ही गरजेची गोष्ट आहे. तर अशा प्रकारचा हा सेटल्ड लॉ आत्ता नुकसान भरपाईवरती अमेंडमेंट झाल्यानंतर म्हणजे 2019 नंतर अमेंडमेंट झाल्यानंतरचा हा कायदा आहे. म्हणजे ह्या 50 लाखाच्या केसमध्ये ही मिळणारी नुकसान भरपाई अशा प्रकारे कॅल्क्युलेट करून ज्या दिवशी आपण ह्या केस दाखल केली त्या दिवसापासून प्रत्यक्षात तुम्हाला रक्कम मिळेपर्यंत व्याजासकट ती रक्कम आपल्याला मिळणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारचा हा 166 खालचा तरतुदी आहेत. म्हणजे हे 161, 164 आणि 166च्या तरतुदी ह्या अशा प्रकारच्या आहेत. आणि ह्या रिसेंट अमेंडमेंट 2019ला अमेंडमेंट आणि काही तरतुदींना इफेक्ट हा खूप उशिरा म्हणजे 1 सप्टेंबर 19ला काही तरतुदींना इफेक्ट दिला आणि त्याच्यानंतर काही तरतुदींना इफेक्ट दिला. त्यामुळं आपल्या लक्षात ह्या सगळ्याच तरतुदी येतात किंवा काय अशातला काय भाग नाही आहे. तर ह्या खूप चांगल्या पद्धतीनं समाजाच्या अतिशय उपयोगी नियर डिअर आणि आपण खऱ्या अर्थानं काहीतरी समाजासाठी पण कॉन्ट्रीब्यूट करतो हा आनंद आपल्याला मिळतो जर आपण त्याच्यात तशा डेप्थनं किंवा ह्या माहिती घेऊन ह्या केसेस जर चालवल्या तर चांगल्या पद्धतीनं चालत असतात आणि आपल्या क्लायंटला चांगल्या पद्धतीनं आपल्या पक्षकाराला हे नुकसान भरपाई ह्या माध्यमातून मिळत असते. आता बघा चर्चा करायचं तर बऱ्याचशा काही गोष्टी अजून आहेत ह्याच्यात चर्चा करण्यासाठी पण त्याच्यासाठी बराचसा वेळ आपल्याला लागणार आहे की त्या बरेचसे आस्पेक्ट्स जे त्याच्यात ते आपण चर्चा करू शकतो त्याच्यात. पण मला असं वाटतं की आजच्या दिवशी ह्या मूळ तरतुदींबद्दल चर्चा केली तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि अजून तुमचे जर काही प्रश्न असतील की ह्याच्याबद्दल की कशा पद्धतीने काय जर तुम्हाला काय प्रश्न जर विचारायचा असेल तर तो पण तुम्ही विचारू शकता. जसं आता आपण सुरुवातीला केलं होतं की लायसन आणि फेअर पेसिंग पॅसेंजर हा जो डिफेन्सेस आहेत इन्शुरन्स कंपनीचे तर आता कोर्टाने काय एस्टॅब्लिश केलेला आहे रूल यू फर्स्ट पे द कॉम्पेन्सेशन अँड देन रिकवर दॅट अमाऊंट फ्रॉम द ओनर. म्हणजे तुम्ही आता इन्शुरन्स कंपनी आपल्या हातवरती करू शकत नाही की आम्ही नुकसान भरपाई देणार नाही. कोर्ट ॲट द मोस्ट पार्टीचं नुकसान त्यांनी म्हणजे ज्याचा मृत्यू झालेला आहे त्यांनी बघावं का तुमचं लायसन आहे का तरच मी तुमच्या गाडीखाली मरतो अशी काही गोष्ट आहे का? तर असं नाही आहे स्वाभाविक गोष्ट आहे. मग अशा वेळेला तुम्ही त्रयस्थ व्यक्तीच्या फायद्यासाठी हा कायदा आहे लेजिस्लेशन आहे समाजाच्या फायद्यासाठी तिथं तुम्ही अशा पळवाटा काढू शकत नाही आहे. आणि म्हणून आपल्या सुप्रीम कोर्टनं आणि वेगवेगळ्या हायकोर्ट्स आणि इन्क्लुडिंग बॉम्बे हायकोर्ट जर आपण बघितलं तर काय सांगतं पे अँड रिकवरचं एस्टॅब्लिश झालेलं प्रिन्सिपल आहे यू फर्स्ट पे अँड रिकवर दॅट अमाऊंट फ्रॉम द ओनर डोंट टेल अस एनिथिंग. बरोबर आहे ना. तर म्हणून ह्या तरतुदीचा पण फायदा आपण जास्तीत जास्त घेणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि जर आपल्या हे लक्षात नाही आलं तर काय होऊ शकतं की ते एकट्या
मालकाच्या विरोधात जाईल आणि मालकाचं माहिती आहे आपण कल्पित असतात त्याच्यामुळं त्यांच्याकडे पैसा नसतो म्हणून की काही इन्शुरन्स उतरवत नाही आहेत आणि मग आपल्या पार्टीचं नुकसान होत असतं. आणि जरी एखाद्या वेळेस ज्युडिशियल ऑफिसरला कळली नाही तरतूद तरी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टला गेल्यानंतर ती क्लिअर होत असते जजमेंट. पण ह्याची माहिती आपल्याला असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. बरोबर आहे ना. तर काय प्रश्न तुमचे आहेत ह्याच्या संदर्भात? स्वतःचा ओन व्हेकल आहे आणि स्वतः स्लिप होऊन पडला. हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. स्वतःचं ओन व्हेकल आहे, स्वतःच व्यक्तीचं गाडी स्लिप होऊन की म्हणजे थोडक्यात दुसरं कुठलंही वाहन त्याच्यात नाही आहे ना, अपघात झाला आणि तो मयत झाला. तर अशा वेळेस काय होतं की तो मालक जो आहे स्वतः म्हणजे समजा असं गृहीत धरा की तो स्वतः मालक आहे. तो मालक हा काय झालं आहे 147 सेक्शनप्रमाणे मोटर व्हेकल्स ॲक्टच्या एव्हरी इंडियन शुड हॅव इन्शुरन्स ऑफ हिज व्हेकल. इफ ही हॅज अ व्हेकल ही शुड हॅव इन्शुरन्स. तर तुम्ही कुठलेही वाहन इन्शुरन्सशिवाय रस्त्यावरती आणू शकत नाही. आता काय होतं ह्याच्यात थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे तुमच्याकडून त्रयस्थाला काय नुकसान झालं तर हा कंपल्सरी आहे कायद्यानं. परंतु तुमच्या स्वतःच्या गाडीला नुकसान झालं तर ते मात्र कंपल्सरी नाही कवर करणं. तुम्हाला मालकाला स्वतःला जर काय झालं जीवितहानी झाली किंवा दुखापत झाली ते मात्र त्याच्यात कवर नाही. म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मालक स्वतः कवर नाही किंवा मालकाच्या ऐवजी जो गाडी चालवत होता टू व्हीलर तो ही स्टेप्स इन टू द शूज ऑफ ओनर. तो मालकाच्याच शूजमध्ये येत असतो आणि त्याला जर तुम्ही ॲड ऑन पॉलिसी घेतली नाही म्हणजे एक्स्ट्राचं जर रक्कम भरून PA कवरसाठी आता 15 लाखाची पॉलिसी असते. तुम्ही जर ती रक्कम भरली तर 15 लाखापर्यंतची नुकसान भरपाई त्यात मिळणार. तुम्हाला इतर वाहनाची गरज नाही आहे. तुमचा इन्शुरन्स असलं ड्रायव्हिंग लायसन्स असलं की तुम्हाला कोर्टाकडे पण यायची गरज नाही. ती लगेच कॉन्ट्रॅक्च्युअल हा बेस कशावरती आहे हा कायदा बेस असातला नाही आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेस आहे ह्याचा. कारण तुम्ही त्याचं जे इन्स्टॉलमेंट आहे ते दिलेलं असतं इन्शुरन्स कंपनीला आणि एक कॉन्ट्रॅक्ट असतो की बाबा मालक म्हणून मला जर जीवितहानी झाली तर तुम्ही मला 15 लाख रुपये द्यायचे. म्हणून ही कॉन्ट्रॅक्ट बेस्ड लायबिलिटी आहे तर त्याच्यात 15 लाख मिळतील जर तुमच्या वाहनाचा इन्शुरन्स असेल तर. थोडं आपण पुढं जाऊन असं म्हणू की तो स्वतः चालवणारा हा मालक नसला चालक जरी असेल कुठला मित्राला दिली किंवा काय हे ऑल्सो स्टेप्स इन टू द शूज ऑफ ओनर. तो पण मालकाच्या स्टेप्समध्ये शूज होतो आणि शूजमध्ये स्टेप होतो आणि त्याला पण 15 लाख रुपये ती रक्कम मिळत असते प्रोव्हाइडेड यू शुड हॅव द लायबिलिटी कवर्ड इन युअर इन्शुरन्स पॉलिसी. पर्सनल ॲक्सिडेंट कवर पॉलिसी असली पाहिजे ती हां फुल म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आपण म्हणतो. तर ती कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स ह्या काय इन्शुरन्सच्या टर्म्स आहेत कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स. तर ह्याच्यात काय होतं की सगळं कवर आलं म्हणजे तुमची वाहन कवर आलं वाहनाला डॅमेज झालं तर थर्ड पार्टी असली तर ती पण झालं. ॲक्ट पॉलिसी किंवा ज्याला थर्ड पार्टी पॉलिसी आपण फक्त म्हणत असतो म्हणजे ह्याच्यात फक्त त्रयस्थ व्यक्ती कवर झाला तुमचं वाहन कवर झालं नाही किंवा PA कवर पण तुमचा झाला नाही आहे म्हणून PA कवर पण तुम्ही घेऊ शकता. बरं तुमच्या वाहनाचं डॅमेज पॉलिसी नाही जरी घेतली कॉम्प्रिहेन्सिव्ह तरी PAसाठी तुम्ही स्वतःसाठीचा कवर पण घेऊ शकता. ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप महत्त्वाचा मॅडमचा प्रश्न आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या वाहनाचा इन्शुरन्सच नसेल तर कोणाकडून नुकसान भरपाई घ्यायची. बरोबर आहे ना. मग सगळा राम भरोसे कारभार राहतो. राम भरोसे अशासाठी की बघा आता ह्या व्यक्तीची जबाबदारी आली जवळजवळ 1,40,00,000 जबाबदारी आली किंवा ॲड केलं तर 1,45,00,000 जबाबदारी आली आणि समोरचा दुचाकीवाला पोटासाठी पोटार्थी कुठंतरी कामधंदा करतो मोलमजुरी करतो त्याच्याकडेच काय प्रॉपर्टी नाही आहे. काय आपण घेणार अशा माणसाकडून. म्हणून इन्शुरन्स असणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे वाहनाचं. आणि आपली पण सामाजिक जबाबदारी आहे की आपल्या पण वाहनांचा इन्शुरन्स असला पाहिजे. कारण जर आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा इंजुरी झाली तर त्याला पण ती नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. बरोबर आहे ना. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अजून एक्सपायरी डेटचं वाहन झालं 15 वर्षाची एक्सपायरी आहे हां तर त्याला इन्शुरन्स काढण्याची काय. आता हे बघा जे वाहन रस्त्यावरती येतं तो इन्शुरन्स असलाच पाहिजे. त्याला मला वाटत नाही की त्याला इन्शुरन्स देत नाहीत. तुमचा तो फिटनेसचा सवाल आला त्याचं फिटनेस आहे का नाही आहे ती वेगळी गोष्ट आहे. आता थर्ड पार्टीला काय होतं नुकसान भरपाई त्याला मिळणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचा इन्शुरन्स आला की त्याला नुकसान भरपाई मिळाली म्हणून समजा. लक्षात आलं का. त्याच्यामुळं तो जरी 15 वर्ष झालं असलं किंवा काय नाही आहे तर आता तुमचं कमर्शियल व्हेकल असलं तर त्याचा फिटनेस महत्त्वाचा असतो. पण इन्शुरन्स कंपनीनं जर तुम्हाला इन्शुरन्स दिला असला तर मात्र त्रयस्थ व्यक्तीचा अधिकार हा तो नुकसान भरपाई घेण्याचा मात्र आला. बरं हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा की
एक तिकडच्या म्हणजे 279 खालचा तिथनं गुन्ह्यातनं तो ॲक्विट झाला असला तर त्याचा इथं रिलेव्हन्स काय देता येईल का आपल्याला? बरोबर आहे ना? तर 279च्या IPCच्या गुन्ह्यामधून तो जरी ॲक्विट झाला तरी त्याचा इथं तुम्हाला डिफेन्स घेता येणार नाही जर तुमच्या विरोधात FIR असला तर. लक्षात आलं का? त्याला ॲक्विट लागू कन्व्हिक्ट होऊ तो प्रश्न इथं नुकसान भरपाईसाठी ते बघायचंच नाही, म्हणजे तेवढ्या प्रमाणात इथं बघायची गरज नाही आहे. जस्ट बिलो दॅन प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटी तुम्ही सांगायचं आहे की हा FIR आहे, त्याच्याप्रमाणे बुवा ह्यानं येऊन मला त्या व्यक्तीला धडक दिली आणि त्याच्यात तो मयत झाला. त्यामुळे 279ला तिकडं ॲक्विट जरी झाला तरी इकडं त्याची नुकसान भरपाई कमी करावी अशा प्रकारचा नाही आहे. थोडंसं कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्सचा एक वेगळा विषय, पण त्याला चर्चा करायला थोडासा वेळ आपल्याला द्यायला पाहिजे की कॉन्ट्रीब्युटरी लायबिलिटी जात नाही जरी तिकडे ऍक्टिव्हिटी झाला तरी इकडं लायबिलिटी नाही जात. हां, त्याची जी आहे जी होणार रेग्युलर प्रमाणे ती तुम्हाला नुकसान भरपाई ही द्यावी लागणार, ती जाणार नाही ॲक्विटल झाला तरी. हां, डिसॅबिलिटी एक्सनर हां तिकडचं झालेलं MLC. खरं तर काय झालं आहे, मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे त्याचं एक फॉर्मॅट दिलेलं आहे आणि त्या फॉर्मॅटमध्येच ती नुकसान म्हणजे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असायला पाहिजे. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे काय, तर एखाद्याला इंजुरी झालेली आहे आणि त्याला आपण नुकसान भरपाई मागतो आहे तर तो मयत नाही झालेला पण इंज्युअर्ड झालेला आहे, तर काय होतं कोर्टाला त्याला नुकसान भरपाई देताना पहिले काही दिवस ट्रीटमेंट झालं, 5-6 महिने तो घरी होता, ह्या गोष्टी तर कोर्ट जनरली देऊ शकतं. परंतु आता स्पेसिफिक आपण म्हणतो आहे की ह्याचा 40% 50% अपंगत्व आलं, 80% अपंगत्व आलं, तो ड्रायव्हर होता आणि त्याला ॲम्प्युटेशन करावं लागलेलं आहे. पायाचं ॲम्प्युटेशन ड्रायव्हरला जर केलं तर त्याचा व्यवसाय 100% बंद पडला. म्हणून आम्हाला 100% गृहीत धरून नुकसान भरपाई द्यावी, जशी डेथ क्लेममध्ये आपण मागत असतो तशी. असं जर मागायचं झालं तर आपल्याला ते डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट डिसॅबिलिटी प्रूव्ह करायला पाहिजे कोर्टापुढं आणि त्याच्याप्रमाणे कोर्ट गृहीत धरूनच नुकसान भरपाई ते देईल. फक्त काय झालं, मोटर व्हेकल ॲक्टनं स्वतंत्र तो त्याच्यासाठी फॉर्मॅट दिलं आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये ती डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असावं असं ते अपेक्षित आहे आणि तर त्याच्याप्रमाणेच ती नुकसान भरपाई देत असतात. परंतु आता बऱ्याच वेळेला आपण काय करतो, सिव्हिल हॉस्पिटलला जी न्यूट्रल अथॉरिटी असती त्याच्याकडे पण ॲसेस केली जाते डिसॅबिलिटी किती आहे, तर ती पण गृहीत धरलं जातं कोर्टाकडे. बऱ्याचशा केसमध्ये अशा प्रकारे हे गृहीत धरलं जातं. पण काही इन्शुरन्स कंपन्या जसं MSRTC ते हटून बसलेले असतात की आम्हाला त्याच ट्रीटिंग डॉक्टरचं डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट पाहिजे. असा पण काही वेळेस हा प्रश्न येत असतो, परंतु ते फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. अजून काय होतं डिसॅबिलिटी बरोबर हां डिसॅबिलिटी सर्टिफिकेट येस हा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की अजून आता आपण ड्राफ्ट करत असतो अपघात झाल्या समजा 1 महिन्याभरात करत असतो, 2 महिन्यात करत असतो. डिसॅबिलिटी तर 6 महिन्याशिवाय दिली जात नाही. डिसॅबिलिटी म्हणजे की कायमचं अपंगत्व किती आलं त्या व्यक्तीला की ज्याच्यावरती आपण नुकसान भरपाई मागत असतो. आता हे कायमचं अपंगत्व आलं कधी कळत नाही, म्हणजे डॉक्टर मेडिकल सायन्सप्रमाणे की 6 महिने बघायला पाहिजे की त्यात काय इम्प्रूव्हमेंट होती. 6 महिन्यानं ते स्टॅग्नंट राहतात, मग मात्र इम्प्रूव्हमेंटची शक्यता संपती. मग लक्षात येतं की नाही हे कायमचं एवढं अपंगत्व राहणार आहे, म्हणून ते 6 महिन्याच्या आत सहसा ते दिलं जात नाही आहे. आता ड्राफ्ट करताना आता आपण कसं कॅल्क्युलेट करायचं हे म्हणतात ते अगदी महत्त्वाचं आहे. आता लिमिटेशन पिरियड 6 महिन्याचा आहे आणि तुम्ही 6 महिन्यानंतर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे आम्ही डिसॅबिलिटी सर्टिफिकेटची वाट बघत बसलं तर लिमिटेशन पिरियडच्या बाहेर गेलं. मग आम्ही आता कसं करायचं ते करताना बघा, कोर्टाला तुम्ही 10 कोट मागितले म्हणून कोर्टावरती बंधनकारक नाही की तुम्हाला 10 कोट जस्ट अँड रिजनेबल कॉम्पेन्सेशन तुम्हाला देण्याचं कोर्टावरती बंधनकारक आहे. म्हणजे जे तुमचं कॅल्क्युलेशन जस्ट अँड रिजनेबल येईल ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. मग तुम्ही आता इथं करताना हे आपल्या प्रॅक्टिसची गोष्ट येते. आपण ड्राफ्ट करताना म्हणू शकतो की त्याला कायमचं अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याला 50 लाख रुपये ह्या सदराखाली द्यावे. आता तुमचं उत्पन्न 10,000 असू द्या नाही तर 15,000 असू द्या, बघू पुढं काय करायचं आल्यानंतर किती सर्टिफिकेट येतं किंवा त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट होऊन होणारी ती मिळेल आपल्याला. परंतु आत्ता आपल्याला दाखल करण्यासाठी ती एवढं स्क्रुपलसली बघणं इज नॉट नेसेसरी. वी जस्ट कॅन टेंटेटिव्हली ड्राफ्ट द क्लेम पिटिशन अँड फाईल बिफोर द कोर्ट अँड लेट द टाईम टू कम, लेट द डिसॅबिलिटी सर्टिफिकेट टू कम बिफोर द कोर्ट, देन द कोर्ट विल डिसाईड अकॉर्डिंगली. करायची गरज नाही आहे आपल्याला. इव्हिडन्स आपण लीड करायचा कोर्टापुढं की हे बघा साहेब हे
50% डिसॅबिलिटी आलेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांना झालेले आहे. मग आपण जरी 1 कोट मागितला असला तर कोर्ट सांगेल बाबा 50 लाख तुम्हाला होते तेवढं दिलं आपल्याला, काही अडचणीचं नाही आहे आपल्यासाठी. कारण काय होतं, एक अमेंडमेंट करायला गेलं, एक विटनेस आपण कोर्टापुढं घ्यायला गेलं की अजून 6-7 महिने क्लेम वाढला. आणि इथं आपण बघतो की किती जरी साधा जरी म्हटलं आपण तरी आपण पाहिजे, अर्जदाराचे वकील, समोरचे इन्शुरन्सचे पाहिजेत, मालकाचे पाहिजेत आणि साहेब हजर असले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण जर बघितलं तर एक साक्षीदार कमीत कमी 6 महिने आपल्या म्हणजे जनरली आपण विचार करतो की 6 महिने तर एक साक्षीदार होत नाही, काय ना काहीतरी अडचण आपली येत असतील, पुढं परत ती प्रकरण जात असतं. म्हणून आपण जेवढं गरजेचं अगदी मॅथमॅटिकली जेवढं गरजेचं होईल तेवढंच आपण घेतलं तर मला असं वाटतं की खूप गरजेचं राहतं. आता काय झालेलं आहे, खरं तर डिले कंडोनेशनची त्याच्यात तरतूदच नव्हती 166(3), पण कोर्टानं सांगितलं तो ॲप्लिकेबलच केला नाही आहे, तर डिले कंडोनेशनचा प्रश्न कुठं येतो. बरेचसे जर तुम्ही सायटेशन्स बघितलं तर तो ॲप्लिकेबलच केला नाही आहे, तर त्याला डिले कंडोन करायचा प्रश्नच नाही आहे. आणि जनरल कायद्याप्रमाणे सिव्हिल सूट आपण 3 वर्षात ड्राफ्ट करू शकतो, बरोबर आहे ना. तर कोर्टानंच त्याच्यासाठी म्हणजे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अँड इवन हायकोर्ट्स हॅव टेकन अनदर रूट टू बायपास धिस प्रोव्हिजन, इजंट इट. सो टू मेक इट मोर रिअल ॲज अ सोशल जस्टिस अँड बेनिफिशियल लेजिस्लेशन. अजून काय? हां, ओनरकडून असू. आता काय झालं आहे, हे थोडं माझ्या प्रोफेशनल इथिक्सच्या जरा बाहेरचा प्रश्न. म्हणजे आपण ओनरकडून असलो तर काय डिफेन्सेस घ्यायला पाहिजेत, कारण मी नेहमीच हित फक्त माझ्या अर्जदाराचंच बघत आलेलो आहे. त्याच्यामुळं त्या मालकाचं हित बघत बसण्याची माझ्या कधी वेळ आलेली नाही आहे, बरोबर आहे ना. पण स्वाभाविकपणे म्हणजे मी जरी माझ्या पार्टीचं हित बघत असलो तरी मी हे पण बघत असतो की ती जबाबदारी मालकावरती जाणार नाही आहे. का जाणार नाही, काय माझा काय त्यात नुकसान होणार आहे. जर मालकावरती गेला तर माझ्या 2 कोटीचा क्लेम काय उपयोगाचा आहे, मी रिकवर कुठनं करणार. म्हणून नेहमीच अर्जदाराचा कुणीही वकील असू द्या तो प्रयत्न करतो की ती नुकसान भरपाई मालकावरती न जाता इन्शुरन्स कंपनीवरती जावी. म्हणजे मालकाकडून एखाद्या हजर जरी कोण नाही झालं तरी अर्जदाराचा वकील त्याला सेफ करण्याचं काम करत असतो. परंतु पे अँड रिकवरची एक पुढं तरतूद असते. म्हणून मालकाने काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी व्यवस्थित बघायला पाहिजे. ॲट द मोस्ट सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी मी म्हणतो सामाजिक जबाबदारी आहे आपली सगळ्यांची, की त्यानं स्वतःचा इन्शुरन्स ठेवलाच पाहिजे. तुम्हाला स्वतःचा इन्शुरन्स ठेवणं ही सगळ्यात मोठा डिफेन्स आहे. ह्याच्या इतका दुसरा डिफेन्स नाही आहे मोठा, लक्षात आलं का. आणि दुसरं की तुम्हाला रिक्विजिट लायसन तुमचं ते वाहन जो चालवत असेल त्याच्याकडे ते वाहन चालवण्याचं इन्शुरन्स म्हणजे लायसन्स असलं पाहिजे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु त्याला वाटा किती 100-60 काढू शकतो आपण, ह्या थोडासा आपल्या अकॅडमिक्सचा भाग आहे. परंतु इन्शुरन्स नसला तर आपण घेणार कोणाकडून रक्कम. आणि मग तुम्ही बाकीचे जनरल डिफेन्सेस तुम्हाला त्याचं नाकारायचं ना, अपघात त्याच्यानं माझ्यानं चुकीनं होता, त्याच्या चुकीनं झाला आहे, ह्या गोष्टी ब्ला 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 तुम्ही म्हणू शकता सगळ्या. आणि परत शेवटी मात्र म्हणताना तुम्ही तुमच्या प्लीडिंगमध्ये म्हणणं गरजेचं आहे. असं जरी असलं तरी मी ह्या वाहनाचा इन्शुरन्स ह्या इन्शुरन्स कंपनीकडून उतरवलेला आहे, त्याचा हा इन्शुरन्स नंबर आहे, तो ह्या तारखेपर्यंत तो व्हॅलिड इन्शुरन्स आहे. आणि यदा कदाचित कशाही प्रकारची लायबिलिटी जरी आली तरी ती लायबिलिटी नुकसान भरपाई ही ते इन्शुरन्स कंपनीकडून वसूल करण्यात यावी. संपलं. म्हणजे मग हे आपल्यासाठी योग्य ड्राफ्टिंग त्याच्या संदर्भातलं जे असतं ते होऊन जातं. आणि मग तुम्ही जे इन्शुरन्स कंपनीचे डिफेन्सेस आहेत ते तुम्हाला स्वाभाविकपणे डिफेन्सेस अवेलेबल आहेतच मालकाला. इन्शुरन्स कंपनी काय येते तर मालक आहे म्हणूनच इन्शुरन्स कंपनी येत असते. मालक नसला तर इन्शुरन्स कंपनी येणार नाही आहे. म्हणून नुसत्या इन्शुरन्स कंपनीला पार्टी करून चालत नाही, त्या मालकाला पार्टी करणं गरजेची गोष्ट आहे. अजून हां 164 आणि 166 सेक्शन सांगितले बरोबर. हां जबाबदारी ही एक फिक्स्ड रिस्पॉन्सिबिलिटी आहे सामनेवाल्याची किंवा इन्शुरन्स कंपनीची, की 5 लाख रुपये तू मृत्यू झाला की 5 लाख रुपये ही फिक्स रक्कम आहे. त्याच्यात ती बघणार नाही तुम्ही कमवत किती होता. यू मे बी अर्निंग 1 crore एव्हरी मंथ, बट दॅट विल नॉट बी कन्सिडर्ड ॲट ऑल. तुम्हाला किती कन्सिडर केलं जाईल, तुम्ही समजा काहीच कमवत नव्हता 5 लाख रुपये, 1 करोड कमवत होता 5 लाख रुपये, ह्याच्यातमध्ये वय किती व्हॅरी करत नाही आहे. कुठल्याही वयाला तिथं काय मल्टिप्लायर लावायचं नाही, सेकंड शेड्यूल नाही आहे, काही नाही आहे. फिक्स रक्कम आहे, ती रक्कम तुम्हाला मिळणार. हां मग कधी उपयोगी आहे
तर जसं मी मगाशी सांगितलं की ज्यावेळेस गुन्हा हा आपल्याच माणसाच्या विरोधात ज्याचा मृत्यू झाला आहे त्याच्याच विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे, तर त्यावेळेस ही तरतूद उपयोगी पडते आपल्याला. काही न मिळण्यापेक्षा त्या कुटुंबाला आपण 6-7 लाख रुपये मिळवून देऊ शकलो, चांगली गोष्ट आहे. लहान लहान मुलं आहेत समजा, मग त्याच्यासाठी काय करणार, त्याच्यासाठी अगोदरच 5 लाख रुपये कोर्टापुढं कात्याकूट करून ते 5 लाख 4 लाख 3 लाख म्हणते, त्यापेक्षा 164 कार्य केलं तर त्याला ती 5 लाख रुपयांवरती त्याच्याप्रमाणे ॲडिशन्स पण काय असतील ते मिळून. आणि काय होईल, तुम्हाला हे चालवत बसायचा वेळ जास्त जाणार नाही ह्याच्यात. कारण एक तुमचा अर्जदार झाला की एव्हिडन्स क्लोज करायचा तुम्ही, जसा अगोदर करत होता 163 येला तशाच प्रकारे. अजून काय तर तुमच्या सगळ्यांच्या बरोबर खूप मस्त वाटलं ह्या थोड्या नवीन दुरुस्त्या आलेल्या मोटर व्हेकल्स ॲक्ट आणि समाजाच्या एवढा नियर डिअर असणारा हा विषय. आणि पण तोही ह्या व्याख्यानात किंवा एका चर्चेत संपेल अशा प्रकारचा पण हा विषय नाही आहे. ह्या वेगवेगळ्या कंगोऱ्या, जसं कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्स संदर्भातला एक बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला चर्चा करायचा विषय, तर मला इथं अध्यक्षांनी बोलावलं आणि सगळी बॉडी आणि आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला इथं हे तरतुदी ऐकण्यासाठी मी आपल्या सगळ्यांचाच आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो. थँक्यू.